चला तर आज आपण उरलेल्या गुलाबजामुनच्या पाकापासून म्हैसूर पाक बनवूया। त्यासाठी एक वाटीभर गुलाबजामुनचा पाक उरलेला होता, तितकीच वाटीभर मी बेसन घेतलंय। त्यानंतर तितकीच वाटीभर तूप घेतलंय। सेम प्रमाणात तिन्ही पण घ्यायचंय। एक वाटी बेसन, एक वाटी तूप आणि एक वाटी गुलाबजामुनचा पाक। अर्ध तूप जे आहे ते बेसनमध्ये मिक्स करायचं व अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी करून घ्यायची। त्यानंतर ज्यामध्ये आपल्याला म्हैसूर पाक टाकायचा ते अगोदर ग्रीस करून ठेवायचं। एकीकडे मी तूप अगदी कडकडीत गरम करायला ठेवलंय, एका कढईमध्ये गुलाबजामुनचा पाक टाकून दिला, त्यामध्ये बेसन व तेल मिक्स केलेलं होतं ते यामध्ये टाकून दिलं व छान असं मिक्स करून घेतलं। कडकडीत जे तूप केलेलं होतं ते यामध्ये ॲड करायचं व छान असा फेस आल्यानंतर थोडा रिलीज झाल्यानंतर मस्त मिक्स करून घ्यायचं। परत एकदा मी कडकडीत तेल जे आहे ते यामध्ये टाकलं व छान असं मिक्स करून घेतलं। ही स्टेप आपल्याला 4 ते 5 वेळेस करायची व त्यानंतर पातेल्यामध्ये आपल्याला म्हैसूर पाक जो आहे तो ओतून द्यायचा व छान असं रूम टेम्परेचरवरती सेट होऊ द्यायचा व मस्त असा आपला म्हैसूर पाक तयार आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। बाय।